मंडळी, आयुष्यात पहिल्यांदाच काही मंडळी उभी आहेत नाटक सादर करायला. बघूया त्यांचा हा अभूतपूर्व प्रयोग. अरे हो 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 हो. अरे बस 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 बस. आज मी प्रचंड खुश आहे. आपल्या एकांकिकेचा पहिला प्रयोग आहे आज यार. सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. उत्तम एकांकिका करायची आहे. आपले जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, MHJ व्यसनमुक्ती केंद्र, त्यात तुम्ही गेले 4 महिने आहात. येताना तुम्ही व्यसनी आलेला होतात, पण आता जाताना सगळी व्यसनं तुम्ही मागे टाकलेली आहेत. आज आपण जी एकांकिका करणार आहोत ती ऐतिहासिक एकांकिका आहे, कळलं? आणि आज आपण काय एकांकिका निवडलेली आहे? नाटक हा प्रांत का निवडला? तर आपण सगळ्यांनी एकत्र सांघिक काहीतरी करायचंय, ज्याने तुम्हाला पुढे आयुष्यात खूप आत्मविश्वास मिळणार आहे. लक्षात आलं? तुम्ही सगळ्यांनी आता माझ्याबरोबर मी सांगेन ते म्हणायचं आहे. आजपर्यंत तुम्हाला व्यसनी म्हणून हिणवलेलं आहे सगळ्यांनी. यानंतर तुम्हाला कलाकार म्हणतील. छाती ठोकून सांगायचं, होय आम्हाला व्यसन आहे, पण ते मराठी नाटकाचं व्यसन आहे. ओके? तर माझ्या मागे म्हणायचं, आमचं व्यसन. थांब ना, ऐका ना आधी. आमचं म्हणेपर्यंत कसं तुम्ही म्हणता? पहिलं वाक्य मी म्हणणार, त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही म्हणायचं. लक्षात आलं? आमचं व्यसन नाटकाचं व्यसन हे तुम्ही म्हणायचं. आमचं व्यसन नाटकाचं व्यसन. आमचं व्यसन नाटकाचं व्यसन. अरे आमचं व्यसन. मरशील मरशील. पहिल्याच प्रयोगाला रिप्लेसमेंट करावी लागेल मला तुझी. आणि हे नको रे खाऊस सारखं, खूप खातोयस हे. आत ठेवते, अजिबात खायचं नाही, सांगून ठेवते तुला. लक्षात आलं? हा. अरुण कदम. ओ खरंच तुझे खूप आभार. आज तुला तुझं नाव माहिती आहे. बरेचदा अरुण कदम म्हटल्यावर तू नाही हो देत. हे बघ बाळा, तुझे काय वाक्य आहे रे ह्याचं? ते काय वाक्य आहे? काहीतरी 15 दिवस तू त्या वाक्यात अडतो. काय वाक्य आहे त्याचं? म्हणून काय झालं? म्हणून काय झालं हे वाक्य अडण्यासारखं आहे का? मी? अरे तूच म्हणून काय झालं ह्याचं तू त्या दिवशी वाकून काय केलं असं म्हणालास. जणून काय मेलं असं म्हणतोस तू. अरे म्हणून काय झालं सोपं आहे रे. 15 वेळा म्हणायचं म्हणून काय झालं. काय कठीण याच्यात मला सांग बघू. ते काय झालं माहिती? पहिलं मी जाम भारी प्यायचो ना. बरं सगळे लक्षात राहायचं. आता विड्रॉल डायस्टिंग चालू आहे ना. विड्रॉल डायस्टिंग नाही रे, विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात त्याला. कळलं का? रिहर्सलला सिस्टीम म्हणत होता, आता डायस्टिंग म्हणायला लागला. विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. आणि तू आता परफेक्ट आहेस, तुला काही झालेलं नाहीये. फ्रेश आहेस तू. तू व्यसनांना मागे सोडलेला आहेस. लक्षात आलं का? तू फ्रेश आहेस. तर तू ते वाक्य अजिबात विसरायचं नाही. काय वाक्य? म्हणून काय झालं. हा, त्याच्यावर सगळं आहे बाबा. कारण तू म्हणून काय झालं म्हणालास की त्याच्यानंतर ह्याची लगेच एंट्री आहे. म्हणून काय झालं हे वाक्य तुझ्या कानावर पडलं, जिथे असशील तिथे तू एंट्री घ्यायची. इतरांना मदत बिदत करायला, झाडू बिडू मारायला जायचं नाही. तू ऍक्टर आहेस. लक्षात आलं? म्हणून काय झालं कोण म्हणणार आहे? कोणी म्हणू दे. आकाशवाणी झाली म्हणून काय झालं एंट्री घ्यायची तू. लक्षात आलं तुझ्या? म्हणून काय झालं कानावर पडलं की एंट्री घ्यायचीस तू. पण तुझ्या नंतर अरे माझी एंट्री आहे, मी येणार आहे ना शांतीदूत म्हणून, नाही का? मी खलिता देणार आहे महाराजांना. आणि असे मला पुढे 7 अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे आहेत. आणि त्यासाठी मला चेंजिंग करायला वेळ नाही बाबा. वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, कॉस्ट्युम चेंज करायचे आहेत. लक्षात आलं? नुकतंच जन्मलेलं बाळ नर्सकडे असं बघतं रे. कसं बघतोय? अरे ह्याला कळतंय का नाही? अरे काय कळतंय की ह्याला नाही कळतंय? अरे अरे काय ठेवते तिकडे, हे ठेव. आठवून दे. काय काय का तुला 1000 वेळा सांगितलं रे. अरे फुटशील रे आणि जाशील हवेत एक दिवस. कळलं का तुला? सर माझी दारू सुटली पण माझा चकना सुटत नाहीये. चकना नाही रे, बकणा खातोस तू. बकणा भरून भरून खातोस आणि चकनाच तुला खातो. काय हात काय इकडे? कुठं काय काय हात काय नाही. हे काय रे? हे लपवून ठेवतोस आणि नाटक सुरू झालं हळूहळू खात बसतोस. मला बिलकुल चालणार नाही. सांगून ठेवतो, मला सिरियसली नाटक करा. आपण हौशी कलाकार जरी असलो तरी नाटक सिरियसली करायचं. लक्षात आलं? हा, नको करू हे कर, नको देऊस तू. ए बाबा तुझं काय? तू कोण आहेस? सर मुळात मी नटच नाहीये. 500व्या एपिसोडला हे खरं बोललास तू. परफेक्ट डायलॉग आहे हा. अख्ख्या एकांगी हा एक डायलॉग मला पटलेला आहे. व्यसनमुक्ती केंद्रातला कर्मचारी असतो, कळलं? हा विसरला की डायलॉग सांगायचे, जास्ती काही करायचं नाही. ओके रेडी आहात? चला सगळ्याने चला ऐका सुरू करूया. मी अनाउन्समेंट करू. चल नीट करा. बेल चुकू नकोस तू. ते वाक्य म्हणून काय झालं. रेडी ऑटो बेल.
चला चला चला. सुस्वागतम चल तिकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून MHJ व्यसनमुक्ती केंद्र सहर्ष सादर करत आहे एकांकिका मुक्त झालो मी मुक्त झालो मी मुक्त झालो मी. लेखक दिग्दर्शक आणि सप्तरंगी भूमिकेत समीर चौघुले आणि व्यसनमुक्ती केंद्रातले नुकतेच व्यसनमुक्त झालेले आमचे 3 पडदा बंद रे आमचे 3 सादर करत आहोत मुक्त झालो मी मुक्त झालो मी. कर्टन. व्हेरी गुड. वा दादा बोला. क्षमस्व म्हणा आणि आत या. अरे पहिला डायलॉग का ना हरून पहिला डायलॉग तुझा हरून. प्रधानजी शत्रूचं सैन्य कुठवर आलं आहे. व्यूहरचना झाली आहे का. आहारे टोन याचा. महाराज महाराज दहाची वेळ. दहाची वेळ झाली आहे. दहाची वेळ झालेली आहे. दहाची वेळ झालेली आहे. निघून गेलेली आहे. पटकन सांग ना. निघून गेलेली आहे. निघून गेलेली तिकडे महाराज तिकडे निघून गेलेली आहे. कुठल्याही क्षणी मी मग दुसरं कोण. कुठल्याही क्षणी कुठल्याही क्षणी शत्रू राज्य आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीतच आहे. एक वाक्य संपलं. मला असं वाटतं की हीच वेळ आहे आपण शरणागती पत्करावी. पण आम्ही असं केलं तर लोक काय म्हणतील. याच्या आईची टोनची. आम्ही केलं तर लोक काय म्हणतील. दाब्यान गळा त्या टोनचा मी मरायला तालीम केली. आमचा राजा भ्याड आणि कमकुवत आहे. हे तर बघ ना टोन डोक्यात जातोय. हो म्हणून काय झालंय. हा म्हणून काय झालं. म्हणून काय झालं म्हणून काय झालं. महाराज शत्रू राजाने शांतिदूत पाठवलाय महाराज. अरे पाठवा त्याला पाठवा. ये रे ये. सर अरे सर अरे नको दिग्दर्शक नाही रे मी. तरी बसला. शांती दूताला एवढा मान. शांती दूताला एवढा मान दिलात आम्ही खुश झालो. महाराजांचा विजय असो. आम्ही शेजारच्या राज्यातील शांती दूत आहोत महाराज. शेजारच्या राज्याने तुम्हाला शांती संदेश पाठवलेला आहे. वाह. तिकडे त्यांना कर मला नको. शांती संदेश पाठवलेला आहे. हा शांती संदेश आम्ही तुम्हाला देऊ शकतो का महाराज. आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. तुझ्या बापाला जाऊन सांग हा टोन. हा संदेश हा खलिता स्वीकारावा महाराज. धोका. सैनिक याला काळकोठडीत डांबा आणि याला चापकाचे फटके द्या. नाही नाही काय मेंढ्या हाकतोयस. अरे चाबू काही ना मार ना. एनर्जीनी मार ना जरा. एनर्जी दाखव ना. मी तिकडे हा म्हणून ओव्हर ऍक्टिंग करतो. एनर्जी लाव जरा. सॉरी. पुढचं इकडे हे घे हे घे. कोणाचं वाक्य कोणाचं वाक्य कोणाचं. अरे तलवार बाहेर येत नाही. मी शिकवतो. वाक्य का वाक्य. महाराज मी काय बोलतो आपल्याला सैन्य बदलाची वेळ आलेली आहे.
पण शत्रू जामच बकरी आहे. बेरकी. आपण काहीतरी केलं पाहिजे. पण आमचं सैन्य तयार आहे. याच सैनिकाने माझा जीव वाचवला. हो, म्हणून काय झालं? तसं नाही. पण म्हणून काय झालं? अरे महाराज, शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय? पाठवा त्याला. अरे नाही आहे. अरे तो सीन झाला ना. काहीतरी कर ना. मी पुढच्या सीनची तयारी करतोय ना. ठीक आहे, पाठवा त्याला. अरे महाराज बोलून बसा. कळलं? पाठवा त्याला. हो, हो. अरे चला नाही अरे वाट कसं? पाठवा. महाराजांचा विजय असो. महाराज, हा काल कोठडीतून परत आला. ते बी एवढ्या लवकर नाही महाराज, मगाशी आला होता तो तोताया शांतीदूत होता. मी ओरिजिनलचा एकदम एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. आणि माझा हा संदेश सुद्धा एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे महाराज. ठीक आहे, पण बन्यांचं काय लॉजिक द्याल? मला ते लॉजिक आपल्या कानात सांगायचे आहे. अशव्य, अवश्य. लॉजिक कळले का? अजून समजावू महाराज. महाराज, हा माझ्या राजांचा जो खलिता आहे तो मला तुम्हाला देऊ दे महाराज. पुढे 7 वेगवेगळी कामे आहेत मला महाराज. मोकळं करा महाराज. ठीक आहे, आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. सैनिक, याला काळकोठडीत डांबा आणि चापकाचे फटके द्या. अरे विंग्यात आलो ना बाबा. अजून काय मारतोस? विंग्यात आलो ना आपण. तुम्हीच बोला ना, एनर्जी लावू. अरे इंद्रजी लावून इकडे लाव ना स्टेजवर. इकडे कशाला लावतोय? पुढचा सीन घे. ठीक आहे, मला वाट लावणार. महाराज, आपल्याला सैन्य बदलायची आता वेळ आलेली आहे. अहो शत्रू लयच जरकी आहे. भिकाऱ्या, तू जरकी आहेस. 5 वेळा एकाच ठिकाणी चुकतोयस. अरे म्हणून काय झालं? हे बघ, प्रश्न महाराज, शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय? पाठवा त्याला. बोलवा त्याला. मी नाही येणार. घेऊन या. फरफटत घेऊन या. मी नाही येणार. वाट बोलवलं ना. ओहो हो हो. महाराजांचा विजय असो. मी कमीत कमी कपड्यातला शांतीदूत तुमच्या समोर उभा आहे महाराज. मी तुम्हाला विनंती करतो महाराज, मला फक्त 5 मिनिटं एकांत द्यावा आपण. हा बुटका प्रधान आणि हा दाढीवाला सेवक यांना माझ्याबरोबर एका दालनात 2 मिनिटं बंद करा. मला यांना दोघांना तोडवायचं आहे. कृपा करून मला हे द्या. आमचं सगळं राज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. कृपा करून द्या. आहा हा. हा, पण कशावरून तू तोतिया नाही आहेस? मी तोते आहे की नाही हे माहित नाही, पण तुम्ही सगळे एक नंबरचे बावळट आहात, मूर्ख आहात. एकच एंट्री 4 वेळेला एक सीन करायला लावता. लाजा वाटला पाहिजेत तुम्हास. केला आम्ही. काय फरक पडतो? म्हणून काय झालं? अरे म्हणून काय झालं? महाराज, शत्रू राजाने शांतीदूत.